वैशे काय करते रे? काय ऐक ना, मी होतो गावातून जाऊन काय बापाच गटुडे काय येते सारखंच गावात काय होत मग सारखं मन चाललंय 15 दिवसातून आज आणि सारं लगेच बापाचं गठुडे दुन्याचं गठुडे यावं गठुडे गावात जायची मला जत्राचा कार्यक्रम जायचे घरातलं कोण उरतील बरं का ना मग मी नाही उरकायला मोकळी का बरं आज जत्रा आहे मला बी जायचंय जत्रेला ते लेवलून काय मला तुझ्या बाया माणसाचं गाव जेवण नाही जत्रा लगेच गाव सकाळी काय गाव जेवण आहे तिथं का नाचायला जायची काय तुला तमाशा हा जाईन सर मी हा का हा जाईन तेवढंच राहिलंय आता का बरं तर मला नाचता येत नाही काय नाच मग जाऊन थोबाड तोंडाची तुम्हाला असं वाटत नाही तुम्ही जास्त बोलतात तुला नाही वाटत का तुझी आता बोलती म्हणून नवऱ्याला घरातली कामं करायची ना मग तू घरातले काम करून घ्या आज मी नाही करणार मी करणार नाही तुमचा बाप बोलीन मी करायला वरतून खाली तू गेलाय स्वर्गात तो खाली उतरीन खाली पण तुला काय रोग आला करायला तू करून घे तुम्ही तेवढे करायचं तुमचं ठरलेलं आहे मला मी नाही करणार मी कपडे पुढे मला आहे ना कामावर जायचंय कामावर जायचं मग एक दिवस सुट्टी मार काय रे सुट्टी पिट्टी नाही मला एवढा काय कोटीन पगार राहू तुला आला कोटीने नाही काय मला कुठून गव्हर्नमेंटनी नोकऱ्या दिल्या रे लोकांचे माणसं बोंबलं थिंडतीत शिकून बायांना प्राधान्य दिले वाईट झालं वाईट झालं ना कसं झालंय माहिती का नवरे झाले घरगडी आणि शिकायची बायका अक्कल होती का शिकायची अक्कल आम्ही शिकलोत म्हणून लागलो तुझ्यापेक्षा मी ज्यादा शिकलो हा राहू द्या म्हणून तुम्ही नोकरी लागलो नोकरी लागली नाही आम्हाला दुर्दैव आमचं दुर्दैव नाही आम्हाला नोकरी येईल ना फुटक्या नशिबाची तुम्ही नोकरी लागली आम्हाला भांडे घासायचे धुणं धुवायचं घर पुसायचे ही नोकरी आहे ना आम्हाला मग केलं तर काय फरक पडला आम्ही नाही बायकोला करत का? सोडायचं नेऊन बरं झालं आपली गाडी कुठे कोणची गाडी मोठी गाडी विकून टाकली ए हे काय पागल बिगल कायला जिंकली नेऊन सोडा मला पुढं अहो मला ड्युटीवर जायचं मला उशीर झाला आज जत्रा आहे तुला सांगतो तो बाप जरी आला ना तिकडून तरी मी तो काम ऐकणार ओ नाटकी कमी करा नाटक नाही करणारच नाही बसा ना, किती पडलं तुम्ही? करणारच नाही होणारच नाही आपल्याशी आज तू तुपलं काम कर तुम्ही नाही फक्त गावात फिटून जाऊन दे दाखवा. तिकडे गावात जाऊन दाखव जाणारच आहे. कस काय जाता मी जा थिटेला 2 मिनिटात थिटेच उरत किट्याचा मुंडका मोडीन आणि तुमचा मुंडका मोडीन हो अरे मी 10 मिनिटं चालाय वाटेला बसलोय का निघतो पण जाप नका तिकडे जायचं आलो 2 मिनिटात आलो थांब अरे कवर बायकोच्या पात्र आडायला पतो काय तो तिथं तसं चाललो तसंच मा इथं मी खूप अंड्याचे नुसतं भाऊ झालं. तोडून पळून आलोय मी पदर तोडून पळून नाही आला इथं आमचं पळून झालं ना मला जर मागून धरलं तर मी जागेवर खाली बसतोय आमचं पुढे आहे ना ते ठरवायचं आहे अजून आपल्याला तुझं कुठं तुझी कुठं ट्रक मा कुठं कंटेनर याचा काय तुला फरक बिरक जाणवतो का नाही तमाशा काय तमाशा तामाशी बोलायचं ना उद्या गावात अरे तुम्हाला आहे ना 10 रुपयाची अक्कल आणि तमाशा ठरवायला चालले काय तुम्ही नाना आम्हाला अक्कल नाही ए नाना हो मला फोन आता ते तमाशातल्या बायाचा उरक पाठवून हा? पाण्याचं बघावं लागेल नाही जाऊ ना लगेच जाऊ उरक मी काय म्हणतो तू आज तू आपलं काम करून घे मी काय थांबणार नाही मी चाललो आहे घरातली ओय, कामं नाही, करायची. नाही, आज नाही, टोळं ठेवून या. ठोका टाकेन मी निभार टाक बरं ठोका. तुम्ही घरातली कामं करून घ्या नाही मी अजिबात हात नाही लावणार ती जवळ आज तू धुणे जवळ तू घरातली कामं करून घ्या करणार नाही तुमचा बाप करीन मा बाप गेलाय स्वर्गात मी ती यानं येऊस तरी बी करणार नाही आणि आला तरी करणार नाही. मला माहित नाही ते करून घ्या होणार नाही करून घ्या मला माहित काम नाही होणारच नाही मी चाललो अय नाही. गोडीत सांगितलं मी थांबणार नाही गोडीत सांगितलंय तू गुढीत सांग ना तर काही काम सांग करून आजच्या घ्या. दिवशी काम कर मी नसते करीत तू मला नसते करतो नको करू उपाशी मार मला लय काम आहे मला नेऊन सोडा मला तुला माहित. नाही मी नेऊन मी नसतो सोडत त्याला म्हणतात थोबड बंद करायची जवळ घालीन मी त्याचं आलो आज आहे ना गावात तिथं आहेत ना भलेले लोक आहेत म्हणते दररोज चालला काम धंदे जत्रा सोडून बायकाला नेऊन हा सोडा मला नेऊन सोडा पहिले येणारच नाही मी आज तू पायी जा कोण घरातली कामं कर हा ऐकत बुद्धा खाली ताकद आहे का काय दूध घालायची मग कुठं नाली ताकद तुला काय तुला वाटतं का एक तुलाच वाजवते ती मी बी देऊन ठेवून खानशीर एखादी कान पडत आता लय झालंय तू तसंच काय झालं म्हणजे केलं मग तू काय दररोज पावर चलतो काय फुकट घातच नाही घरात फुकट खाता तो बाप पडून देतो काय मी आणून देते माझ्या बापाला. तुझ्या पगाराला लाव काढी हा का? आणि बिडी कधी तू 2 रुपये नाही मागितले माझ्या शेतीचं उडा ना मला लाखां रुपये पडले आमच्याकडे गावतो पैसे हा का? तुझी मैत्रीण आली ती शाळेतली काय 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 आलंय कुठं काय आलंय कोण आले कोण नाही आलं जुने पाणी जोडीदार येतात सगळे मैत्रीण अरे बाहेर गेले माणसं 2 मिनिटं ऐक जे वर्षाने जत्रा येतात ते सगळे लोक आज येतात गावात मग मैत्रिणीचा काय विषय आता मैत्रिणीचं काय ती चेअरमन येडे जाते त्याला काय पेला असेल ती थोडंफार घरात झालं सुरू आहे. काम काम बघा नाही मी घरात येणार नाही तू चुकलं बघ कळ तर तिकडे बाबा काय बिसरला का येत नसतो मी आता अरे घरातली मी काम उद्या सकाळीच घरी येणार आज रातभर बी घरी येणार तिकडे सरपंच
हा माझ्या होऊन दे आणि तो बी जाळ होऊन दे तिकडं यायचंच नाही अजिबात हा नाही. नाही जा व्हायला काय चेअर म्हणलं होय. काय लागा बा नको नको काय करून टाकली तू मला म्हणलं 2 मिनिटात तिकडे बसलाय काय भांडत. राव डोक्याची वैतागवाडी नोकऱ्या करतात म्हणून काय सांगायचं अरे बाबा मी म्हणतो मी तसा राहिलेलो परवडलो असतो बायको कोण ये ना का ये बरं आहे ना मग हे एका बरं, दिवसात बरं, अशी बरं, डोक्याला ताण नाही पुढे बी कोणाला विचाराय नको म्हणाय नको आपल्या आधी हजर इथं घरातून बाहेर जायचं, मारच खायचं मला तर तो ठोकच पडला एक आम्ही चांगली वालगाडून आलो ते दिली घरात ढकलून म्हणलं भाई लग्न करून तू नाही तू भांडी तू अरे काय धंदा आहे ह्यो? काय विचार नको भाऊ हे गावात सांग बरं काय मेसेज हा, म्हणजे करतो चष्मा नको काय म्हणू नाही तर हाय ती घालून हा. टाका. म्हणून दुसऱ्या जास्त महत्वाचं राहिलं असतं. हा, नाही तू हे काय आता तू जी- तरी याला नीट तर केलं तुला सांगावं पाहिजे वाटतंय. तेच तर नीट करावं तुम्हाला लागतं. सांगू का याची गंमत अशी आहे दोघांच्या बायका संघच कामाला आहे. काम काय आहे. एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी बरोबर ना हे काय करते तुम्हाला आयडिया माहित नाही यांची काय एक एकीला सांगते तुझ्या नवऱ्याला ताय भेटते आणि दुसरी सांगते तुझा नवरा ताय भेटते ही कामं करू हा बघ आता ह्यो प्लॅन तुम्हाला अजून एक सल्ला देतो मी तुम्ही फक्त या दोघींच्याच भांडण्याला कशी लावायची भांडण तू एक काम कर तुझ्या बायकोला म्हणायचं काय ही याची दिलं बायको शेती शेत येत होती तुला. तुला मोकार हिला शरीर. सांगून काय नानाची बायको तुला शेट येत होती हा 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 पहिलं काय झालं होतं काय नाही म्हणे लोय बांधवांच्या दिलं यांची त्या भांडणं लावून हा. बघा तुम्हाला नाही ना ताट आयतं भेटलं तिथून पुढे होईन का तसं हा आपली गॅरंटी नाही तर बरं तर नाही बरं नाही झालं तर माझं. तुझ्या वणी होय ना आम्ही नाही होत राव हा नाही तर आणि तू माझ्यासारखे झालेले बरे तुम्ही ना नाही, नाही, चालले बरे काय अडचण नाही. आपल्याला ती इच्छा अरे नाही. याला नाही संघटनेचा अध्यक्ष एक राहिलेला तू चेअरमन मी होतो त्यांच्या खाली सदस्य. नाही तर हे सगळं- तिघं भागवे, लुंगे भागवे. ह्यो मेन राहीन पुढे तोंडाला आणि आता तुला सांगतो बघ जर फिरलं ना असं तुमचा राहून जिंदगीत अर्थ आहे का काय असला? नाही बाबा ते काय ते काय भांडण जुने का असं तुम्ही हे आम्ही कुलप लावून कार्यक्रम करतो हे काय असं काय उघड नाही आपण काय छापल दिवस काढलेले पहिले मला जर दोन व्हायचं म्हणलं ना मी पहिलं आतून कुलूप लावितो नाही तर मला माहिती आहे ना. बाहेरून लावितो आणि आत जातो म्हणजे मला माहिती आहे ना बघा काय आलेला काय माणूस काय करतो. म्हणेन याच्या घराला कुलूपी घरी नाही बरं का कोणी मला माहिती आहे तू काय ना म्हणून तुझ्या गमत आहे तसंच करतो हे माझ्या सगळं रात्रीचं काम करतो 11 वाजेपर्यंत संध्याकाळचं आपल्याला नाही दम निघत. मी झोपायच्या मार्गावर असतो डायरेक्ट त्याच्यामुळे पुढे यांच्या नाद लागतो आताच लावायची भांडण आणि मग त्याला काय टाइम करायचंय काय चांगल्या गोष्टीला उशीर काय चलाची काय कुत्र्यावानी शेतीला लागा म्हणायचे तुला काय करायचे तुझा तर आधी बघ तुझा. मी ना मी इतका प्रश्न लावून चलत आधी बघ तुझा. मी जातो मी- माझ्या संघटनेत जरी आली तरी काय अडचण नाही नाही आमची ए संघटना बाबा, नाही तू असं मारायची. म्हणणं जाळ कर तिकडे आम्हाला नको अरे असं मी कुत्र्यापेक्षा जगण्यापेक्षा मिळालं बरं मग तुम्ही. नको नको आमची चांगली पोझिशन आहे फक्त आम्हाला जत्रा गाजवायची होती नको वाढू आमचं राहू दे जत्रापुरतं जायचं. आमचा एवढा प्लॅन सक्सेस होते काय पोझिशन आहे भाऊ आपली अरे असू दे. अगं वा, वा, वा. याच्या अरे खरं नको सांगू ती गल्लीत कुत्र जातं ना प्रत्येकाच्या घरी तरी बरं आहे, त्याच्यापेक्षा भांगार पद्धती आपली अरे पण दोघांनाच माहिती ना गावात मला ह्यो तुम्ही. तिसरा आहे होय. आपल्या दोघांनाच याला माहिती आहे. सांगितलं याला उलटा येईल शेंदीन गावात आपल्याला राजकारण करायचं याला का? नको बरं खरं सांगू तू सगळं सांगितलं नसलं आपण नको, काय नको. कुणाला घेतलं. पण अजून आपण काही बाकी आहे ना पाहिलं आपल्याकडे डोळ्यांनी दोघांची गंमत पाहिली मी बरं चल हा. तू जा मी जातो आधी मी आम्ही लांबत थांबू हा थोडं तू लांबून तू माझ्या जा आणि मी संगत जातो चल हा चल जरा तसं करा त्याशिवाय नाही व्हायचं. किती वेळ झाला बाबा गेलेला आहे, काय माहिती बाई. का रे का हो, कशाला आले घरी अरे काय सांगू तुला काय येडे जा ना तिकडे गावात तमाशा बघायला 2 दिवस येणार नव्हते ना अरे नव्हतो येणार पण शेवटी बायकोची किंवा नवऱ्यालाच ती जगाला नाही आता येत. काय झालं काय सांगू मग तुला उठत घ्या भांडे घासून अरे मी सगळं करतो तू भांडी नाही अजून तू म्हणली ना गोदाड्या तू हा. तरी तू घाबरू नको अरे काय त्या वैशाली शेती देत तुला मला अरे कुत्री शिवत बोलीत नाही काय सांगू तुला तिचा काय संबंध मला हा, शिव्या मग द्यायच्या? मला विचारायचं होतं तिथं पण म्हणलं आता या दोन्ही रोज एकत्र कामात आहे अरे लय घाण घाण अहो, शेती पण ती भावानी मला शिव्या कस काय देईन काय सांगा काय तुला अरे संबंध मला तर तिचा? कसा दम निघा ना तिथं नको नको झाली माही फार त्याची ऐकू हा म्हणली तिची काय का ताकद आहे वाबाट फोडीन म्हणली तिचं तुम्ही काहीच बोलले नाही आता काय मी काय बोलू आता तू इथं रुबा भांती मायाव म्हणलं आता झालं असं या दोघींचं काहीतरी पण तिने मला पण शिव्या असं नव्हतं का- बोलायला पाहिजे कशामुळे दिल्या तुम्ही मैत्रिणी का नाही रोज एका कामात मैत्रिणी, आहे रोज का एका कामात नाही? लय लय घाण घाण बोलली रे लय पण ती आता मला नाही सहन झाला, झालं किरसून टोळी म्हणलं आता कोणी काय काढली. करणार पण मग हा? त्या पावली जत्रा रहित करून टाकली मी म्हणलं या जत्रा जा झाला बायकोपेक्षा काय जत्रा महत्वाची नाही पण असलं एवढा जीव लावते त्या किरसून तोंडीला आणि ती मला शिव्या देते बाई. काय सांगा तुला हा? सांगायसारख्या नाही काही जाणी कुणी काढली म्हणली माया पिशवीतून पैसे चोरली अयो! हा मग आता आम्हाला काय माहिती तुम्ही ते बॅगा नेतात कुणी कोणाचे चोरले आता आपण काय माहिती विचारावं किती खोटं बोलत ती हा म्हणली एक दिवस तर माझ्या कानातलं चोरायला लागली होती हा मी काय सुट्टी बिट्टी काय आता मला माहिती का तू काय करताय अरे मला अरे आणि मी बस. तिचं कशाला चोरू आपण असं नव्हतं ना बोलायला पाहिजे तिने. इतकं घाण घाण थांबा मी तिच्याकडे बघतेच आता अरे तिच्या नवऱ्या देखता
आणि तो पण बैल काय नाही का बोलला. आता तो काय बिचारा काय म्हणेन, ती एखादा टोला पाडला तर तो वालगडायचा पुन्हा. बघतेच मी तिच्याकडे तिला ना पालतेच घालते घरी जाऊन. नाही बा आम्ही दोघं काय नाही बोललो बा. आयला म्हणलं माती जाऊ तिकडे, आयला म्हणलं ती बाई नुसती असं ना कसा फास फास करतो. अगं तो शिष्य देत होती. अहो पण तिचं मी कधी कशाला वस्तूला हात सुद्धा लावत नाही, उलट माझ्या गाडीवर तिला नेते मी कुठं पण. आणि वरून काय म्हणली, हा. ही कवा डबा सुद्धा नसतोय, माझ्याच चपात्या खाती. आता तुम्ही स्वयंपाक करता, तुम्ही मला डबा देता का मग नाही काय ती माझा दुसऱ्याला भरून? ती काय वाटेन जात. आता बघा ना आता ती म्हणली माया 2 घास खायला लागले ना, माया तोंडातून हिसकी ती म्हणली. एवढी भिकारी काय मी. काय आता तुला काय अजून लई म्हणलेली, पण आता जाऊ दे मरू दे. काय 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 म्हणली हो अजून? नको नको जाऊ दे मरू अहो दे. सांगा ना. काय म्हणत होती बा ती तोंडाला येईन तीच म्हणत होती. काय तुम्ही नुसतं ऐकून घेतलं का? अरे काय ऐकून नाही बोलले म्हणलं नाही होतं का? काय, आता मला माहिती का तो चोरलंय का नाही चोरलंय ती. आम्ही कसं विचारू? मी चोरटी आता वाटलं म्हणलं तुम्हाला? बाया जर एवढी बोलत ती पुढं म्हणजे म्हणलं ही तिला तीन सोडून आपला सत्कार होईन इथं नसताना कुठं चला, काय. आपण जाऊ मला तिच्याकडे. तुला सांगणं काम होतं बाबा, माझं काम होतं, मी सांगितलंय तुमचं बघा काय. बरं चला तिच्या घरी जाऊ. काय आलं आता, मला कशाला नाही तिथे पेटायला. तेव्हा मग तुम्ही मीच जाते. दोघीच मैत्रिणी येतो तिकडे बघा ना तुम्ही. मीच जाते तिच्याकडे. दोघींनीच जाऊन बघायचं मा. तिचा बेतच बघते नाही का आज. मी येऊ का माग थांबवतो जरा थोडा. चला तुम्ही चला हा, उठा. त्याला काय लागत हा, चला ती खरं या माझ्या त्याला मागं. काय द्यायची. घोड्या जाते का आता? तुम्ही काय आले मला वाटलं घोड्याची तयारी चालली जायची. तुम्ही आले का? कोणी सांगितलं तुम्हाला? यायचंच नव्हतं मला, तुला सांगतो पण लई बेकारी झाली भाऊ. निघा 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 निघा. मग चांगला माणूस सांगायला आला तर काय टाळायला नाही नाही. सांगायला आले तुम्ही. जा तुम्ही लय हिसका मिसकी मारून पळाले ना. जा ना. अरे सांगूशी नाही वाटत बरं का, पण आता सांगायची पळी आली. आता काय करावं, मला डोकं चालू. काय सांगायची पळाले? काय ती निशा गाणगाण शरीर होत तुला कुणाला? मला लई बेकार सांगायला गिजत नाही. मला शा दिले बटकुरी दुनियान आता काय त्या लय बांगार मला चोटीन कुत्रीन तिचा जाळ झालाय. कमून दिला पण काय माहिती बा. आता आपलं तर काय कळणार. तुमचं काय झालं काय भांडण तिकडे काय? नाही बाई, माझी नाही भांडणं बिंडणं झाली तिच्या मग संग. कमून एवढं शेतीत होती? मला काय माहिती. तुला काय माहिती? तुला शेतीत होती मला काय माहिती? पण माझं तिचं काही भांडण नाही झालं. तिचे पैसे चोरले काय तू? अहो काय बोलताय, माझ्याकडे काय कमी आहे का पैशाला? का मी ते मग भिकारीचे कसं काय? पैसे चोरीन? मग ती कस काय म्हणते तू चोट्टी म्हणून? मला म्हणली चोरटी. माझ्या एकटा म्हणली बटकुरी. जाळ अजून काय झालाय म्हणली काय? त्या एकदाचा. अजून काहीतरी 2-3 शब्द तर लय घाण नाही माणसात सांगायला. माणसं सांगायचो की नाही? चिनाल काय हा. तिचा जाळ झाला हिचा. थांब चालली कुठं? तिच्याकडे जाते ना, तिच्या आणि काय मुलीकडे होणार बसते तिच्याकडे ना. जाऊन? मग तिला विचारते ना मी काय छिनालपणा केलाय. आता तू सांगतो मी जिंजा धर हान जिजा नाही तिला पावती पाडू पडून आणते आज. अशी कुठं जोरात परत तो संग बोलली नाही पाहिजे आयुष्यभर. आता बघा तुम्ही, आता तिला मी काय करते ना तुम्ही बघाच फक्त. जत्रा कॅन्सल केली मी म्हणलं माझ्या बायको काही केलं तरी बायको जीव नवऱ्यात असतो ना. म्हणलं माझ्या बायकोला शकाय द्यायचं कारण बायको जीव नवऱ्यात असतो का? नवऱ्याचा बायकोत असतो असं म्हण. मग मी म्हणलं बायको जीव बरं तुला शे दिलं मला बरं वाटन का? नाही ना. माझ्या जीवाला मी जत्रा कॅन्सल केली त्याच्याकरता. म्हणलं ते तमाशा नको काहीच नाही. हा वय पण माझ्या बायकोला शे दिलं मला सहन व्हायना ना. चळ झालं. इतकं वाईट शा देवा माणसाने थोड्याफार. पण मी तिचं काय केलं काय नाही, बिघडवलं नाही काही. म्हणतो चोट्टी हा? मग भामटी. त्यांनी तिला चांगली नोकरीला लावली तिथं. आणि नवरा तिथं घरामध्ये तिचं काम करून भुसकाट पाडीत होता, म्हणून मी तिला तिकडे नोकरीवर नेली. ती सारख्या वागायची. चोट्टी भामटी. भिकारी भोकाचे म्हणा, माझं चोरी ती आणि वरतून सांगते काय चोरटी तू म्हणून. तिच्या पर्स मधून काय घेतलं होतं? मी कशाला तिच्या पर्सवर दबडा टाकू, जाळ करू तिचा. तुला सवय खिशीचा पर्स घेतलं काय घेतलं होतं का? अहो, काय येडीबिडी झाली काय तुम्ही? मग ती कमून शेतीत एवढी खिशात बसायचं सवय म्हणे. म्हणजे माय रे माझे खिशेत मग आम्ही लोकांत जाईन त्या तपासात बसायला. एखाद्या तिच्या पर्स मध्ये हात गेला असलं तर काय सांगता? काय एवढं कमी पडलं का मला एवढं भीक लागलं का? मग ती चोट्टी म्हणलीच का? मग मी विचारलं ना तिला का म्हणली चोरटी म्हणून. मला ती विचारते ना मी तिला. तुम्ही चला माझ्या संग. मी काय लिहू? का आली म्हणजे? मी सांगितलंय तुला तू जाऊन बांध. आणि तुम्ही माझ्या संग नाही आलो काय? येतो पण माग थांबून. माग म्हणजे बाया माणसं नाही लागत आहे. तुम्ही काय नाद लागता, पण तुम्ही संग तर चला. हा संघ येतो. मग तिने म्हणले कोणी आणि तसं सांगितलं मार काय काय नाही. गरज आहे रे? एवढा मोठा सुमो पहिला नसतं तुला कोण खाते एका बुक. अहो, हा पण तुम्ही नुसतं तिथं हा नाही करायला तर चालतात ना. हा सांगतो मी दिल्या का नाही म्हणून. मग माझ्या तोंड दिल्या तुमच्या तोंडावर दिल्या का नाही? मग चला. तोंडाला दिल्या मी कानाने ऐकले लांबून. अहो पण काय काय ना ऐकलं ना तुम्ही. म्हणजे खरं येतील. मग चालेल जा ना. चल चला तुम्ही चल. चला. नको अजिबात तू. तुम्ही नाही भेट. आम्ही ऐकतो. काय ग? आ, काय लाज नाही वाटते तुला? तुला का मला? अगं, तुला का भीक मला? भीक नाही लागली. अरे मग काय मला भीक लागली ऐका, काय? बरोबर आहे का नाही? काय म्हणत होती आई? मग बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. हा. काय? कसं म्हणली? नाही, नाही, तू कसं म्हणली? तुझ्या पोराला पैसे घेतले मी घेतले होते का?
बायकोला चोट्ट का म्हणा पूर्ण म्हणली मा बायकोला तू चिन्ह म्हणली आणि कुत्री म्हणली तुला. मी कधी म्हणले कधी कोण तुला कुत्री म्हणली. माझ्याशी बोलते तू काय म्हणली तुझ्या तोंडातला घास वडून खाते आणि काय मानत नाही का कधी तू अजून पर्स मधून पैसे घेऊ नको. काय म्हणली माहितीये का इतकी खाऊन खाऊन लोकांचं पोचली 2 टन झाली. आता तुला लाज वाटायला पाहिजे तू घरी अजिबात म्हणली मी ऐकलंय म्हणली का नाही तुमच्या बाई खरं मग मग म्हणली ही म्हणली सगळं म्हणली ना हा, मग का गं? ती म्हणली ना हा म्हणले का नाही भाऊजी हा म्हणले कोण म्हणलं ती म्हणली तुला म्हणले का नाही भाऊजी हा, केलंय. ती म्हणली ना हा. म्हणली का नाही ती? म्हणली ना म्हणली लधडी बाधडी पाच काय काय म्हणली ए बाबा काही ए बाबा म्हणली खरं तशी म्हणली नखरच करी माझ्या बायकोनी वाहनाचं कोणी काढलं दलिंदर तोंडाची ही मला शिवाय देत होती का नाही शिवाय देत होती ना मला कुत्रीन बित्रीन म्हणत होती का नाही ही मटकुरी मला म्हणली का नाही नीट सांगा त्याचं बी असं होय नाही. ही म्हणली का नाही खरं तू. ही म्हणली का नाही तू कसं काय मला शिवाय दिलं अरे ही गावाची शिवाय दिल्या ना चेअरमन मला सांगा तुम्हा बायकोला खायला घालती का हा. तुम्हा बायकोचं वजन वाढ तुला काय बोलायला संबंध पण येतो तुमच्या बायकोला मी बोललेच नाही. कोण बोललं? बोलली का नाही? हा, मग म्हणले तर बोलली का नाही तुमची बायको? तुम्ही म्हणले का नाही तसं तुमची बायको बोलली का नाही मला? बरं, बोलली नाही. ऐक ना. कोण बोललं? ए, माय बायको म्हैस होऊन दे माय बायको रेडा होऊन दे तुला काय करायची हा, तिकडे उडा. खायला आली का? म्हणजे अजून का नवरा सुटाणा? मग मला तुला काय काय करायचंय? करायचं? कशाला शिकवते? आलो आवाज करू. म्हणजे तू. पिशीतून पैसे घेतले हा, ही नाही. अगे, चोरटे, तूच घेतले. तू घेतले पैसे. मी हो. घेतले, तू घेतले. हा, घालीने का असं डोक्यात ना? हा, नको करू. ए, आवाज कमी करून बोलायचं. तिथे बर का उद्यापासून आमच्या दारात यायचं नाही हा, संत मी आम्हाला येत जायचं नाही. नाही मला घेणं देणं नाही. मला घेणं नाही स्वतःची. मी गाडी घेईन. हा, घेऊन जा, घेऊन जा. म्हणून रोज भिकारी आणि मागे सोबत येते. हा? आपापल्या गाड्यांना परत एक संग बोलायचं मला नाही. नाही येणार. मला काय गरज पडली? आधी पण भिकारी आहे. तुम्हाला नको सांगू बायकोचा पत्र खालचा बायकोचा पैसे. ए, माझ्या नवऱ्याला बोलायचं संबंध नाही. म्हणून रोज भांडे घासून घेते. ए, माझ्या नवऱ्याला बोलायचं नाही. आधी सांगते. नाही, म्हणून रोज भांडे घासून हा, घेते. घासतं ते आमच्या घरचे घासतं, तुमच्या घरचे नाही घासत. मी रात्री 11 होतो काय कर तुम्ही बायकोची भांडी ए, शांत बसा. आम्ही धुणे भांडे करतो पण मी रात्री 11 करतो मग आमचा दिवस करतोय आमचा उद्या नवरा भेटायचा पण नाही समजलं. नका सांगू माझा नवरा लय चांगला आहे. हे सुपच घालीन डोक्यात आता नखरे केले तर काय काय घालीन नखरे नको घालू तू नाही नखरे करायचे हा हाय ना मला माहिती ना काय नवऱ्याचं लफडं लफडं नाही का त्या ठिकाणी? हा, ह्याचं आहे ना त्या पारी सोबत तुला माहिती का तुझ्या नवऱ्याचं आम्ही ना ती सकाळी बोलून घेतलं होतं. सकाळी बोलून घेतलं होतं. ऐका ना हाय का ना त्या पारी सोबत एकच नंबर आहे ना ऐका ना, आहे ना? ओ, दादा ना भाऊजी
त्या ठकीला त्या दिवशी लसणाचे पैसे आले तर ठकीला 5 तोळे करून दिले का नाही यांनी? हा, दिले आणि तू काय केलं सांग ना यांनी काय केलं त्यांनी गाडी घेऊन दिलीये, त्यांनी बंगला बांधून दिलाय, त्यांनी दागिने करून दिले. आमच्या घरी 5 तोळे गेले, तुझं तर किती गेलंय? बघ त्याचा चेहरा बघ बघ किती आता मुका झाला काय आता? नाही, गाडीवर तुम्ही इथंच बरेत आता, तुम्ही इथंच थांबा. ऐकलं काय? काय काय दिले माझ्याकडे रेकॉर्डिंग घेशील असं झालं, असं द्या, आम्हाला माहित नाही का माझ्याकडे काय आहे? तुला माहिती आहे काय केलं यांनी? हा काय केलं ते सांगा. दोघांनी बी दिले काय तुम्ही काय दिलं बिचाऱ्यांनी दिलं असतं तर बरं कोणाला झालं. काय दिले काय दिलं तू कुणाला? आज भरीस संग भांड नाही नाही, भांडण नाही झाला. तिच्या सगळ्यांतर भांडण. तुम्ही 5 तोळे दिले ना? नाही. 5 तोळे दिले. किती 5 तोळे दिले ना? अरे 5 तोळे दिले ना? मी काय दिले? ही जाऊ तुला दे. भांडण अरे चाललंय? फोन ऐक ना. सडके तुला तर कमाय हात दिले. दारात ठेवले, तू काय करते का? दारात कशाला ठेवले? दारात ठेवायचं होतं का? दारात कशाला अरे ठेवले? मी काय कशाला म्हणतो ठेवले? तुम्ही तुमच्या घरी जा ना आता त्याच्या घरी जाऊ अरे दे. आपल्या ते हरभरे भरा आधी. तू नका असे हानी मला घरचे हरभरे भरा. घरचे दारात असं जाऊन करा. हरभरे भरून घे हरभरे भरून घे अरे हरभरे भरून घे मला काय सांगते ती बरं बसा बसा लवकर. हा? बरं लवकर. बरं 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 तू आता सांग. बरं करते कर गं गोळा. तू काय काय मालकी झाली काय सांगा ना. दारात ठेवायचे कशाला? घरात ठेवायचे ना. तुला घर नाही का? दारात ठेवले. नाही नाही बरोबर आमच्या घरी नेले तर जमते का भिकारी काय तुम्ही सारखी तेवढाच नफा होईन मला आता बरोबर गप ना आता ही शेत नको काढू शांत बस ठकीला द्यायचे का काय नेऊन? बिचारी ठकी तरी जगणे हरभऱ्यावर 4-2 कालवण खाईने तुमच्या दोघांच्या जिंदगीवर तू मग ह्यो बरा आहे का ना मोकळा ती बाई बसा ना माझ्या वाखंडी पार तिचे हरभरे सांडलेत पार. बसू आधीच ती तसली. दे. आणि जा बाई तू घरी तू आता हा ए बाई उठ चट टपली पडेल काय तो उक्त नाही घेतलं तुम्ही सांडलेत. मस्त कुत्रा लावलाय तुला चल कुत्रा लाव. गाडीवर नको नेऊ कुत्री लाव. ते पायाखालचे घे तुझ्या. बरं मी काय म्हणतो येतो जात राहून आता काय जाळ करा, भांडे घासा घरातले. नाही तुमच्या बापाचं गठुडं आहे काय? आणि तो एक येतानी भांडे घासायला तू अयो त्या नवऱ्याला बायको करायची. चला झाला गपना कुठं चालला? हा? बायको करायला चालला. बायको करायला त्या चालला. बाईला घर म्हणलं तर तेव्हा काय नेली होती वरती. बायको करायला चालला. इकडे कुठं गाड्यावर दुरती गाड्यावर धुरती मग काय कणा धुरती. हरभरा बघ ती साधी आहे मी आणतो तुला मूल गावातला कुठं रे तुझा मोल करीन आणतो. यात्रेला पैसे मागितले. चल ना ती मुली, उचल. चांगलं अरे काम. तू एवढे लेकराला पैसे मागितले. अरे कोणी मागितले? मागितले? वरण द्यावं लागत ह्याचा जाळ झाला मूड द्यायचा उठू काय मी. हा? काय तुमचे नवरे काय तुम्ही तारा ए बाबा निघे सारख्या तोंडाच्या निघ तू पण चप्पल अजिबात थांबू नको. हा. लय शहाणा नाहीये. ए, आमच्या घरचे धुतोय. आमच्या घरचे धुतोय. हान हान चांगला हान. नाही घरात घालून हाना तुम्ही नवरी घरी जर आले ना परत, अरे आमच्या नवऱ्यात आम्ही हाणू नाही तर त्यांच्या मुक्या घेऊ. तुला काय करायचंय? निघ तू इथून. नवरे जर तुमच्या घरी आले ना परत आले ना तुम्ही गावात तोंड नाही दाखवणार. सध्या लिंदा रावला दिसत. जाऊ दे आण त्या दुसऱ्या बायका करू. तिकडे मी कुठे आता तू म्हणली ना तुझे पैसे घेतले चोरून. कधी घेतले? मी कधी म्हणले? ए आपण दोघी रोज एकत्र येतं. मी तुझ्याबद्दल काही बोलत नाही. हा तुला माहिती चांगलं माहिती. आता काय राहिलं? तुमचे भांडण कोण लावले माहिती का त्या पाखड्यानी मुर्दा कुणी काढला.